महाडिक आणि अजय. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल सणसवाडी संघाच्या दोन्ही सामने हे अटीतटीचे पाहायला मिळाले होते. पहिल्या सामन्यामध्ये देखील यंगस्टर कडापे संघासमोर यंगस्टर संघाने रनांचा डोंगर उभा केला होता आणि त्या डोंगराला सहजासहजी पाडलं गेलं ते म्हणजे योगेश पवार याच्या माध्यमातून. सेकंड मॅचमध्ये देखील आपल्याला तसं चित्र पाहायला मिळालं जिथे संघाचं देखील कौतुक करावं लागेल. एक नवखा नवोदित संघ आपण पाहतोय तो जिथे संघ आणि त्या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली गेली आजच्या दिवसामध्ये. चला सेमीफायनल सेकंड सेमीफायनल पहिला चेंडू फेस करेल सुमेश महाडिक. गोलंदाज आपण पाहतोय अंतर्गाव क्रिकेटमधील एक जबरदस्त वेगवान गोलंदाज महेश रानावडे. स्ट्राईकला आपण पाहतोय सुमेशाला. आपण पाहिला असाल सध्याच्या घडीला जबरदस्त फॉर्मात असलेला हा खेळाडू आहे. अंडर 25 असो किंवा अंडर 20 असो स्पर्धा गाजवलेला हा खेळाडू आपण पाहतोय. सलामीला सुमेश महाडिक. पहिला चेंडू पडला जाईल ओव्हर द विकेट. महेश टू सुमेश. शॉर्ट चेंडू होता अतिरिक्त बाउन्सर पाहायला मिळते. पंचांचा निर्णय या ठिकाणी हा असेल वाईट चेंडू आणि अवंतर धावेने देखील या ठिकाणी संघाच्या श्री गणेशा केला जातोय. जावटे संघ आपण पाहतोय मैदानाच्या हातामध्ये फलंदाजी करत असताना धावसंख्या या अतिरिक्त धावेने धावसंख्या आहे स्कोर कार्डवरती 1. 3 षटकांचा आहे केला आहे. 3 षटकामागे किती धावा रचल्या जातील हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस शॉट पुल सक्सेसफुल ठरतोय. चेंडू जाईल सीमारेषा पार. सुमेश महाडिक ब्रँडेड फटका 6 धावा षटकार. पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले जातील. यावेळेस आपण पाहतोय धावांचा डोंगर जरूर उभा केला जाईल. यावेळेस शॉर्टकट चेंडू होता समोरच्या दिशेने केलून काढले. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मधून येणार तोपर्यंत आपण पाहतोय थोडंसं खंबळ होईल. तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा एक चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. ते म्हणजे जावटे संघाकडून 2 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 2 चेंडूमध्ये धावा बनवल्या गेल्यात आतापर्यंत 9. चांगली सुरुवात. ही जर सुरुवात कंटिन्यू केली तर निश्चित एक चांगले लक्ष निश्चितच असणार आहे सणसवाडी संघासमोर. पुन्हा एकदा महेश रानावडे ओव्हर द विकेट. सुरेख फटका देखना स्ट्रोक. चेंडू जाईल सीमारेषा पार. एक येईल षटकार 6 धावा. वाह काय फलंदाजी केली जाते या ठिकाणी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. बॅक टू बॅक आपण दुसरा षटकार पाहतोय. पुन्हा एकदा महेश रानावडेवरती आक्रमण चढवले जाते. हल्ले चढवले जातात. यावेळेस लोअर फुल टॉस चेंडू समोरच्या कव्हरच्या दिशेने खेळून काढले. या ठिकाणी देखील खंबल चुकीचं क्षेत्ररक्षण. त्याचा फायदा जावटे संघाला. धावा मिळतील 4 चौकार. सुरेख फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं गेलं या ठिकाणी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेस देखील चेंडूला खेळून काढलंय काऊ कॉर्नरच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्या आहे पहिलं षटक मार्गस्थ असताना स्कोर कार्डवरती बिनबाद 20 धावा. यापेक्षा काही चांगली सुरुवात असू शकते का? पण जावटे संघाला हे देखून विसरून चालणार नाही की समोर सणसवाडीसारखा बलाढ्य संघ आहे. त्या संघानं 3 ओव्हरमध्ये 60 धावा चेस केल्या आहेत. त्यांच्यासमोर टार्गेट ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. फुल टॉस चेंडू त्याचा पुरेपूर फायदा आली अंगावर आणि घेतली शिंगावर. धाव हा असेल षटकार 6 धावा. तर षटक क्रमांक 1 समाप्त होत आहे आणि षटका अखेर धावसंख्या बिनबाद 26. 26 धावा. महेश रानावडेवरती चढवलेले एका मागोमाग एक हल्ले आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये.
खूप काही बिघडते सणसवाडी संघासाठी. धावसंख्या 26, लॉस ऑफ 0 विकेट्स. नेक्स्ट बॉलर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केलं आहे संघनायक यांनी गोलंदाज राहुल याला. डावखरा हाताचा एक फिरकीपटू आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. धावसंख्या 26. राहुल सपकाल मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना उर्ध विकेट गोलंदाजी केली जाईल सुमेश महाडिक यासाठी. पहिला चेंडू दुसऱ्या ओव्हरचा शॉर्ट चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षण चुकीचं होते. त्या ठिकाणी रोहित नलावडे आहेत. एक धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नाकारलं या ठिकाणी फलंदाज अजय याने. शॉर्ट चेंडू जरूर होता. आपल्या शॉटवरती नाराज नाखुश असणार आहेत सुमेश महाडिक. का नसणार, कारण त्यांना माहिती आहे हा चेंडू शॉर्ट होता आणि याचा फायदा घेता आला पाहिजे होता, मात्र या ठिकाणी घेता आला नाही. पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू समोरच्या दिशेने हल्ला चढवलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. विकेटचं पतन होईल. गडी बाद. पहिला झटका जावटे संघाला. अजय बाद. त्याला सणसवाडी 12वा प्लेयर येऊ द्या. सणसवाडी संघ. कॅच कोणी पकडली? कॅच कोणी पकडली? लक्ष्मण. ओके लक्ष्मण. चला नेक्स्ट बॉल. चांगली सुरुवात सेकंड ओव्हरमध्ये सणसवाडी संघासाठी. एक धाव घेतली जाते. धाव वाजवण्याची संधी जरूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुमेश महाडिक. निश्चितच डायरेक्ट हिट झाला असता तर चित्र वेगळं दिसलं असतं, मात्र क्रिकेटमध्ये जरतरला तारा नाही. जरतरची भाषा निश्चितच क्रिकेटमध्ये वापरायची नसते. आपण पाहिलं असाल तर हिट झाला असता तर निश्चितच सुमेश महाडिक बाद झाले असते आणि तो धावांचा आलेख रचला गेला होता मागच्या ओव्हरमध्ये. तो आलेख कुठेतरी या ठिकाणी निश्चितच मंदावला गेला असता आणि या ठिकाणी आपण पाहतोय सुखरूप जरूर आहेत. पाहायचं आहे पुढच्या ओव्हरमध्ये येणाऱ्या चेंडूमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. पुन्हा एकदा राहुल सपकाल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईक एंडला असेल. पहिला चेंडू फेस करत असताना सुमेश ओव्हर द विकेट. त्यावेळेस समोरच्या दिशेने चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक वेगाने जाणार. चेंडू नो मॅचमध्ये ट्रॅव्हल होईल तोपर्यंत घेतलेल्या या 2 धावा आणि या 2 धावांनी धावसंख्या आपण पाहिलं असेल तर स्कोर कार्डवरती अजय बाद झाल्यानंतर 30. दुसरं षटक मार्गस्थ आहे. 3 षटकांचा हा सामना असणार आहे. यावेळेस आपण पाहतोय पंचांचा इशारा हा असेल नो चेंडू आणि फायदा घेता आला नाही सुमेश महाडिक याला. नेक्स्ट बॉल असणार आहे फ्री हिट. फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का सुमेश महाडिक याच्या माध्यमातून देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. धावसंख्या 31, लॉस ऑफ 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसरं षटक मार्गस्थ असताना 31 धावा धावफलकावरती जरूर आहेत. चांगलं कमबॅक केलं या ओव्हरमध्ये राहुल सपकाल याने. जरूर नो चेंडू फेकलाय, मात्र कमबॅक करण्याचं काम या ठिकाणी जरूर केलं आहे. जे भरकटलेलं जहाज होतं त्या जहाजाला किनारा दाखवण्याचं काम निश्चितच राहुल सपकाल याने केलं आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. 4 चेंडू त्याने फेकले आणि 4 चेंडूमध्ये फक्त धावा खर्ची घातल्यात 5. पहिल्या ओव्हरमध्ये 26 धावा. त्यानंतर आपण पाहतोय या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 धावा खर्ची घातल्या आहेत. चांगली गोलंदाजी. शॉर्ट चेंडू त्याचा पुरेपूर फायदा. स्टँड अँड डिलिव्हर. हाय हँडसम षटकार. 6 धावा. शॉर्ट चेंडू होता. शॉर्ट चेंडूवर ते पुरेपूर फायदा घेतलाय सुमेश महाडिक याने. काय फलंदाजी केली जाते, काय स्पर्धा खेळण्यासाठी मी गावावरून दाखल झालो आहे. यावेळेस आपण पाहतोय क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय आणि एक लाईव्ह दिली जाते सुमेश महाडिक यांना. आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं होतंय आणि निश्चितच या
जीवदानाचा लाभ निश्चितच घेतला जाईल. फलंदाज सुमेश महाडिक याच्या माध्यमातून आतापर्यंत आपण पाहिलं असेल ना सुमेश महाडिक याची फलंदाजी, तर तब्बल त्याच्या बॅटमधून 3 षटकार आणि 1 चौकार पाहायला मिळाला. चांगली फलंदाजी सुमेशच्या माध्यमातून केली जाते आणि त्याचा झेल या ठिकाणी तुषार धावडे याच्या माध्यमातून सोडला गेला आहे. 6 चेंडूमध्ये काय उपद्रव होईल हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं असाल ना मित्रांनो, जेव्हा जेव्हा झेल सोडले आहेत ना तेव्हा तेव्हा मोठे मोठे उपद्रव, टेनिस क्रिकेट असो किंवा रबर क्रिकेट असो किंवा इंटरनॅशनल क्रिकेट असो, मोठे मोठे उपद्रव आपण जरूर पाहिले असं आहेत. निश्चितच एक आठवण होती आहे. 4 धावांवरती रोहित शर्माचा झेल सोडला होता परेरा याने आणि 4 धावेनंतर त्याने रोहित शर्माने बनवलेल्या त्या 264 धावा देखील या ठिकाणी आठवण होत आहेत. सुमेश महाडिकचा झेल जरूर सोडला आहे. पाहायचा किती उपद्रव या ठिकाणी केला जाईल सुमेशच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज किरण आणि स्ट्राईक इनला जावटे संघासाठी जमेचे बाप सुमेश महाडिक. आतमध्ये शॉर्ट बॉल, उंची जास्त लांबी कमी, याचंच कारण की काय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आणि या ठिकाणी आपण पाहतोय दुसरा झेल देखील सोडला गेला आहे सुमेश महाडिक याचा. आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं असेल ना तर निश्चितच सुमेश महाडिक याने आजच्या लंचला नशिबाची भाकर निश्चितच खाल्ली असणार आहे. बॅक टू बॅकचा हा दुसरा झेल टिपला जातोय आणि यावेळेस आपण पाहतोय लक्ष्मणच्या माध्यमातून चुकी केली जाते. 5 चेंडू आहेत आणि 5 चेंडूमध्ये आपण पाहतोय किती धावा बनवल्या जातील. राऊंड विकेट, शॉर्ट बॉल पुन्हा एकदा, यावेळेस मात्र चेंडू जाईल सीमा रेषा पार आणि हा असेल षटकार. पाहायचंय पंच झाडाला, अच्छा झाडाला लागलं षटकार आहे. ओके, 6 धावा. धावसंख्या आपण पाहिली तर वेगाने पुढे सरसावली जाते. 46 धावा. वाह, चांगल्या स्कोर कार्डकडे वाटचाल करत असताना जावटे संघ सुमेश महाडिक 2 झेल सोडल्या, त्या झेलचा पुरेपूर वापर केला जातोय सुमेशच्या माध्यमातून. हा असेल त्याच्या इनिंगमधील 4था षटकार. किरण कमबॅक करणं खूप महत्त्वाचं आहे सध्याच्या घडीला. 4 चेंडू अजूनही येणं बाकी आहे 3ऱ्या षटकामधील. राऊंड विकेट, यावेळेस देखील मोठा फटका, स्टँड अँड डिलिव्हर, डिस्पॅच केला जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पार, षटकार. 6 धावा. पाचवा षटकार सुमितच्या बॅटमधून. तुमची मेहनत, तुमचं परिश्रम, तुमचं कष्ट निश्चितच तुम्हाला सक्सेस करून देत असतो आणि आम्ही पाहिलं सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. 4 वर्षा अगोदर जर सुमेश महाडिकला पाहिलं असाल तर सुमेश महाडिक हा 0 होता आणि त्याने निर्माण केलेलं हे विश्व आपण पाहतोय. निश्चितच सुरेख फलंदाजी सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. 13 चेंडू आणि 43 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. पाहिजे आहे आजच्या दिवसामध्ये पहिलं अर्धशतक ठोकलं जाईल का सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. वैयक्तिक 13 चेंडू आणि 43 धावांची आतषबाजी आपल्याला पाहायला मिळते सुमेशच्या बॅटमधून. धावसंख्या 52. चेंडू असणार आहे 3. पहिलं अर्धशतक ठोकलं जाईल का सुमेशच्या माध्यमातून हे देखील पाहणं महत्वाचं आहे. फुल टॉस चेंडू समोरच्या दिशेने आणि हा असेल नो चेंडू प्लस 6 धावा. वाह, काय फलंदाजी केली जाते सुमेश महाडिक याच्या माध्यमातून. बॅक टू बॅकचा हा 3रा षटकार. 49 वरती खेळतोय फलंदाज सुमेश महाडिक. एकोणसाठ धावा धाव फलकावरती. जावटे संघ एक चांगल्या लक्ष्याकडे वाटचाल करत असताना आणि जावटे संघाला देखील माहिती असेल की या संघासमोर धावा तेवढ्या कमीच असणार आहेत कारण योगेश पवार, महेश रानावडे सारखे नामवंत फलंदाज त्या संघामध्ये आहेत. हे धावा चेस जरूर होऊ शकतात. एक चांगली मॅच तुम्हाला निश्चित पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस आपण पाहतोय चेंडू खेळून काढलाय. कार्पेटच्या साह्याने चेंडू जाईल मिडॉनच्या दिशेला. 1 धाव घेतली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावा बनवण्याची संधी जरूर आहे. काही आहे अडचण नसणार आहे जावटे संघाला आणि पहिलं अर्धशतक ठोकलं जात आहे सुमेश महाडिक याच्या बॅटमधून. निश्चितच फलंदाजी आवडली असेल ना मित्रांनो तर टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. चौदा चेंडू आणि 50 धावा.
15-50 ओके. 15 चेंडू आणि 50 धावांची आतषबाजी. जर तो झेल टिपला असता तर सामन्याचं चित्र जरासं वेगळं दिसलं असतं. निश्चितच मी पहिलं म्हटलं आहे की क्रिकेटमध्ये जर तरला तारा नसतो. क्रिकेटमध्ये फक्त फलंदाजी आणि गोलंदाजी करून सामना जिंकता येत नसतो. तर तुमच्याकडे क्षेत्ररक्षण देखील त्या दर्जाचं पाहिजे, तर तुम्ही निश्चितच समोरच्या संघांवरती हवी होणार. गोलंदाजी चांगली केली होती. जर त्या झेल टिपल्या असतात तर चित्र थोडंसं वेगळं दिसलं असतं. पाहायचं आहे शेवटचा एक चेंडू. 2 चेंडूचं खेळून अद्याप बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत धावसंख्या आहे 60. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज आपण पाहतोय किरण. झेल जरूर सोडला होता, मात्र त्यानंतर हवी झालेत फलंदाज सुमेश महाडिक. यावेळी सुरेख फटका. वा वा, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन वरून हा असणार आहे षटकार. 6 धावा. 66 धावा. सुमेश महाडिक ऑन फायर. वैयक्तिक 56 धावा. टीमच्या 66 धावा. वन मॅन आर्मी सुमेश महाडिक. शेवटचा एक चेंडू आणि पाहायचं आहे या शेवटच्या एक चेंडूवरती काय घडतंय. निश्चितच कुंभारते संघ देखील या फलंदाजाचे वीक पॉइंट शोधत असतील. यावेळेस देखील समोरच्या दिशेने 72 आणि हा बॅक टू बॅकचा या ओव्हरमध्ये षटकारांची आपल्याला 5वा षटकार पाहायला मिळाला. वा, 17 चेंडू आणि 62 धावा. 72 आणि 73 धावा बनवायचे आहेत. निश्चितच ज्याने ज्याने झेल सोडला आहे त्यांना एकच मनाला खंत असेल, जर झेल सोडला पकडला असतात तर निश्चितच या धावा कुठेतरी रोखल्या गेल्या असत्या. या धावा कुठेतरी 50-40च्या आत जरूर पाहायला मिळाल्या असत्या. तब्बल कॅच सोडल्यानंतर झेल सोडल्यानंतर 5 षटकार आपल्याला पाहायला मिळाले सुमेश महाडिक याच्या बॅटमधून. कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जातं याचं जिवंत उदाहरण आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला जावटे संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या. (73) 73 धावांचं एक मोठं टार्गेट आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सणसवाडी संघासमोर. मित्रांनो, क्रिकेटमध्ये कोणतंही लक्ष छोटं नसतं, कोणतंही लक्ष मोठं नसतं. तुम्ही प्रयत्न करा, प्रयत्नांची पराकाष्ठा करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल. आणि आपण पाहिलं आहे 3 तासामध्ये एक विश्वविक्रम रचला गेला होता आणि त्या 3 तासाच्या विश्वविक्रमाला 3.5 तासामध्ये मोडीत काढला होता. अर्थातच तो सामना आठवतोय आम्हाला, ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका. ऑस्ट्रेलिया संघाने 434 धावा बनवल्या होत्या आणि त्या 434 धावांचा यशस्वी पाठलाग केलेला होता तो म्हणजे साऊथ आफ्रिका संघाने. तसंच काहीतरी करावं लागेल आणि या दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, ताकद आहे या धावा चेस करण्याची. जोपर्यंत योगेश पवार, महेश रानवडे सारखे दोन्ही बलाढ्य फलंदाज मैदानामध्ये उभे आहेत ना, तोपर्यंत या सामन्याचं चित्र काही सांगू शकत नाही. योगेश पवार याने मागील सामन्यामध्येच 60 धावा चेस केल्या होत्या. 16 चेंडूमध्ये 60 धावा चेस केल्या होत्या. निश्चितच क्षमता आहे, ताकद आहे, प्रयत्न करावे लागतील या ठिकाणी दोन्ही फलंदाजांना. तुम्ही मागे काय केले त्याला महत्त्व नाही,
क्रिकेटमध्ये तुम्ही मागे काय केले त्याला महत्त्व नाही, तुम्ही आता काय करताय त्याला सर्वात जास्त महत्त्व असतं. कारण तुम्हाला सुरुवात या ठिकाणी शून्यातून करायची असते आणि या ठिकाणी सुरुवात शून्यातून करावी लागणार आहे. ते म्हणजे योगेश पवार आणि महेश रानावडे या दोन्ही फलंदाजांना 73 धावा बनवायच्या आहेत. तब्बल 23च्या सरासरीने या ठिकाणी 24च्या सरासरीने धावा बनवायच्या आहेत. प्रत्येक षटकामागे 4 षटकार येणं खूप महत्त्वाचं आहे. सिंगल डबलने काही होणार नाही. चौकार षटकारांची भाषा वापरावी लागेल मैदानामध्ये योगेश पवार यांना. जेव्हा जेव्हा संघ अडचणीत असं आला आहे तेव्हा तेव्हा योगेश पवार धावून आले आहेत. या ठिकाणी देखील संघ अडचणीत आहे, मात्र त्या अडचणीत मात करण्याची क्षमता ताकद योगेश पवार ठेवतात. पहिला चेंडू पडला जाईल सुमेश माडिक यांच्या माध्यमातून. त्यावेळेस चेंडूला खेळून काढला डीप कव्हर स्क्वेअर लेगच्या दिशेला, धाव घेतली नाही कारण योगेश पवारला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि का असणार नाही. ताकद आहे या खेळाडूकडे या धावा बनवण्याच्या. पहिला चेंडू निर्धाव फेकला जाईल गोलंदाज सुमेशच्या माध्यमातून. यावेळेस समोरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर षटकार, 6 धावा. प्रत्येक ओव्हरमध्ये 4 षटकार येणं खूप महत्त्वाचं आहे. ताकद देखील ठेवतात योगेश पवार. राऊंड विकेट पुन्हा एकदा सुमेश महाडिक. शॉर्ट बॉल होता, फायदा घेता आला नाही या ठिकाणी योगेश पवार यांना. निश्चितच रबर बॉलमध्ये कोणता चेंडू एकदम खराब असेल तर तो असेल शॉर्ट बॉल. सुक्या विकेटला शॉर्ट बॉल निश्चितच प्रत्येक फलंदाजाचं स्वप्न असतं, तो 6 धावा गेला पाहिजे, षटकार गेला पाहिजे. मात्र या ठिकाणी निश्चितच आपल्या शॉटवरती नाराज असतील, नाखुश असतील योगेश पवार. पुन्हा एकदा गोलंदाज सुमेश टू योगेश. आपण पाहतोय सुरेख फटका, देखना स्ट्रोक, चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, 1 बाउन्स, चौकार, 4 धावा. दहा धावा धावफलकावरती. अजूनही 63 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळी देखील मोठा फटका, चेंडू जाईल सीमारेषा पार, षटकार, 6 धावा. धावा बनवू शकतात जोपर्यंत योगेश पवार महेश रानावडे मैदानामध्ये उभे आहेत तोपर्यंत धावा निश्चितच बनवू शकतात. धावसंख्या आपण पाहिली तर 16. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे. 5 षटका अखेर धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. हा षटकार जरी आला तरी या 22 धावा या ठिकाणी निश्चितच धावफलकावरती लागतील. आपले समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढले, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषा पार, चौकार, 4 धावा, धावसंख्या 20. 12 चेंडू आणि विजयासाठी असणार आहे 43 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही. बारा चेंडू आणि विजयासाठी 43 धावांची गरज. सॉरी 53 सॉरी चला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ऋषभ. 12 चेंडू 53 धावा. 53 धावा येणाऱ्या 12 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत. एक नौखा नवोदित गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये ऋषभ. थोडंसं प्रेशर निश्चितच असणार आहे, दडपण निश्चितच असणार आहे. एक मोठी स्पर्धा खेळत असताना जो आत्मविश्वास दाखवला आहे या खेळाडूवरती तो आत्मविश्वास सार्थक करेल का हे देखील पाहणं खूप महत्त्वाचं आहे. महेश रानावडे स्ट्राईक एंडला गोलंदाज. त्यावेळेस आपण पाहतोय दिशाहीन गोलंदाजी केली जाते. चेंडू जाईल लॉंग स्टॉपच्या क्षेत्रामध्ये. एक धाव तर घेतली जाते, दुसरी धाव घेतली जाईल का या ठिकाणी नाकारलं योगेश पवार यांनी. वाईट +1 अशा 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. धावसंख्या आपण पाहिली तर 22.
12 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 25.50च्या सरासरीनं धावा बनवाव्या लागतील. हा सामना जिंकायचा असेल तर सणसवाडी संघाला. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस सूर्य एका चेंडू समोरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलंय. लोअर फुलटॉस चेंडू होता. चांगले प्रयत्न जरूर केले जात आहेत. गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक केलं जाईल. गोलंदाज ऋषभच्या माध्यमातून एक नौखा नवोदित गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या गावाचं आपलं नाव एक रोशन करत असताना गोलंदाज ऋषभ. यावेळेस सुरेख गोलंदाजी बीट केले जाते. फलंदाज योगेश याला निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅकचा हा दुसरा निर्धाव चेंडू. एक निर्धाव चेंडू या ठिकाणी विजयापासून वंचित करेल सणसवाडी संघाला. एका चेंडू मागे तुमचा आस्किंग रेट खूप वाढणार आहे याची देखील नोंद घ्यायची आहे सणसवाडी संघाने. धावसंख्या आपण पाहिली तर स्थिर आहे 22. 4 चेंडूचा केले ना दबे बाकी आहे. ऋषभचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेस देखील चेंडू बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल शॉर्ट स्क्वेअरच्या दिशेला. एक धाव तर घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. चांगली गोलंदाजी ऋषभच्या माध्यमातून. कारण पहिल्या असेल ना पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या होती 20. त्यानंतरचा एक वाईट प्लस 1 थोडंसं प्रेशर जरूर होतं पण या ठिकाणी प्रेशर रिलीज केलं आहे गोलंदाज ऋषभ याने. चांगली गोलंदाजी. 3 चेंडू आणि या धावा खर्चे घातले आहेत त्याने 3. धावसंख्या आपण पाहिली तर स्कोअर कार्डवरती आहे आतापर्यंत 23. यावेळेस सुरेख फटका डीप पॉईंटच्या दिशेला. चेंडू जाईल सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. निश्चितच खराब चेंडू त्याचा पुरेपूर फायदा घेतला महेश रानावडे यांनी. पुन्हा एकदा ऋषभ आपल्या गोलंदाजी मार्कवरती. फुल टॉस चेंडू त्याला दिशा दिली. हा एसएल बॅक टू बॅकचा हा दुसरा षटकार. 6 धावा. 35 धावा धावफलकावरती. 35 अजूनही 37 धावांची 37 35 झालेत ना 29 होता आणि 7 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज आहे. सामना अजूनही ऑन आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही ना मित्रांनो तोपर्यंत क्रिकेटचं भाग्य कोणी सांगू शकत नाही. पुन्हा एकदा राऊंड विकेट हो. यावेळेस देखील हा जर चेंडू षटकार असता तर निश्चितच एक उम्मीद असते सणसवाडी संघाला. धावसंख्या आपण पाहतोय स्थिर 35 धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 38 धावा. सहा लिगल डिलिव्हरी निश्चितच सामना विजय करून देईल जावटे संघाला. 6 चेंडू 38 धावा. पहिला चेंडू पडला जाईल ओव्हर द विकेट. यावेळेस पहिला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला असेल षटकार. 6 धावा. 5 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 32 धावा. अजूनही मॅच सोडली नाही सणसवाडी संघाने. शेवटच्या चेंडूपर्यंत प्रयत्न करणार आणि तेच चित्र सध्याच्या घडीला पाहायला मिळतंय सणसवाडी संघाकडून. 5 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांची गरज असणार आहे. सॉरी 32 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 32 धावा. यावेळेस फुलटॉस चेंडू त्याचा फायदा घेता आला नाही योगेश पवार यांना. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे 41 धावा. 4 चेंडू आणि विजयासाठी असणार आहेत 32 धावा. सुरेख चेंडू. यावेळेस यॉर्कर चेंडू समोरच्या दिशेने खेळून काढले. एक धाव घेतली जाते.
सुरेख जावटे संघ मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना कपच्या रिक्ता बाकी आहे आणि ती कंप्लीट देखील केली जाते पंचांच्या माध्यमातून. उर्दू गेट काय फलंदाजी केली आहे पहिल्या इनिंगमध्ये सुमेश महाडिक याने त्यांचा सोडलेला झेल, त्यानंतर केलेले एका मागोमाग एक वार, निश्चितच एक चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळाला. आजच्या दिवसातील सर्वोत्तम स्कोर 72 या 3 ओव्हरच्या मॅचमध्ये, त्यामध्ये सुमेश महाडिकचा हा सिंहाचा वाटा असणार आहे. 66 असं आपण पाहतो एक वेगळा प्रयत्न केला गेला योगेश पवार यांच्या माध्यमातून. सुमेश महाडिक यांच्या 62 धावा आणि निश्चितच विजयी संघ होईल. या ठिकाणी आपण पाहतोय जावटे संघ विजयाकडे वाटचाल करत असताना यानंतरचा होणारा सामना लगेच दोन्ही संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. या ठिकाणी विजयी संघ होईल, जावटे संघ विजयी होतोय. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन. आणि या फायनलमध्ये प्रवेश केला जातोय जावटे संघाच्या माध्यमातून. यानंतरचा होणारा सामना अंतिम सामना या स्पर्धेतील कुंभारते विरुद्ध जावटे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी आपण त्वरित मंचासमोर यायचं आहे.